शेतमजूर दिव्यांगांचं काम होत असेल तर विलीनीकरण करू. शिवसेनेतील विलीनीकरणाच्या चर्चेवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. माझं असं मत आहे का जर सन्मान शेतकरी मजूर दिव्यांगाचा सन्मान करायचा असेल तर जरूर निर्णय घेतला पाहिजे आणि आम्ही ताकदीनं बिलकुल म्हणजे शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांना न्याय देण्याचं काम आपण निश्चितच फार ताकदीनं करू. नुसत्या आमदारकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही, मुद्द्यासाठी युती करणारे आहोत. शिवसेनेच्या विधान परिषदेतल्या उमेदवारीच्या चर्चेवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. शेतकऱ्याच्या प्रश्नावर मात्र भूमिका स्पष्ट केली पाहिजे, त्या संदर्भात भूमिका मांडली पाहिजे. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही शिंदे साहेबांना देऊ. निवळ आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही आहे. विधान परिषदेबाबत राष्ट्रवादीची बैठक संपन्न. पक्षाकडून आज संध्याकाळपर्यंत एका नावाची घोषणा होईल. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती. तर उद्या एक अर्ज भरला जाईल. प्रादेशिक समतोल पक्षीय समीकरण याचा विचार करून निर्णय घेणार. तटकरेंचं स्पष्टीकरण. संध्याकाळपर्यंत पक्षाकडनं अधिकृत नावाची घोषणा त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल. कारण आज मंत्रिमंडळाची पण बैठक आहे. उद्या अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून एक त्या ठिकाणी भरला जाणार आहे. संबंध विचार करत असतानाच प्रादेशिक समतोलाचा विचार केला, इतरही जी काही समीकरणं असतात त्याचा विचार केला, पक्षाच्या संघटनेमध्ये काम कशा पद्धतीने होऊ शकतं या संदर्भामध्ये सुद्धा विचार त्या ठिकाणी केला आणि या सगळ्याचा सारासार विचार करत पक्ष मजबूतीच्या दृष्टिकोनातून आम्ही या संदर्भातला निर्णय संध्याकाळपर्यंत घोषित करू. विधान परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचं अजूनही रहस्यच. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावं आघाडीवर. दीपक सावंत, संजय मोरे, रवी फाटक यांच्या नावाची ही चर्चा. तर शायना एनसी, रवींद्र धंगेकर आणि शीतल म्हात्रेही शर्यतीत. विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार 99% उद्धव ठाकरेच असतील, पण 1% सांगता येत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांची माहिती. बॉस नेहमीच योग्य असल्याचं सूचक विधान. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं, आमची सगळ्यांची इच्छा. खासदार संजय राऊत यांचा पुनरुच्चार. उद्या सकाळी 11 वाजता उमेदवार कोण हे कळेल, संजय राऊतांनी स्पष्ट केलं. आमचा एक उमेदवार आहे, उद्या अर्ज भरायचा आहे. उद्या 11 वाजता आपल्याला कळेल कोणाला अर्ज भरता येईल. तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेल. पायरीवर मी पहिला माणूस आहे सांगणार आहे की त्याने विधिमंडळात पुन्हा जायला पाहिजे. त्यानंतर काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, या सगळ्या प्रमुख नेत्यांनी त्यांना ही विनंती केलेली आहे. विधानसभेत उद्धव ठाकरेंना पराभूत करण्यासाठी कट कारस्थान. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप. संजय राऊत यांच्या गटाकडून उद्धव ठाकरेंसोबत दगाफटका होऊ शकतो. नवनाथ बन यांचा आरोप. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य. संजय राऊतांना असं वाटतंय की उद्धवजी ठाकरे हे निवडणूक लढले तर एकनाथजी शिंदे दुसरा उमेदवार देतील आणि उद्धवजी ठाकरेंचा या निवडणुकीमध्ये पराभव होईल. त्यामुळे संजय राऊतांचा जो गट कार्यरत आहे त्या गटाकडनं उद्धवजी ठाकरेंना दगाफटका होण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी आमदार संजय केणेकर यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा. संजय केणेकर विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानंतर नाराज असल्याची चर्चा. जितना बडा संघर्ष होगा, जीत उतनी ही शानदार होगी. स्टेटसमधून खदखद व्यक्त केल्याची चर्चा. ती भावनिक पोस्ट खरं तर मी नाराज आहे म्हणून नाही आहे. ती माझ्या कार्यकर्त्याची प्रेरणा वाढावी, त्यांचं आत्मबल कमी होऊ नये म्हणून ती पोस्ट आहे. खरं तर माँ तेरा वैभव, माँ हम 4 दिन रहे ना रहे, माँ तेरा वैभव अमर रहे अमर रहे. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या विचार संस्कृतीनं प्रेरित असणारा मी कार्यकर्ता आहे. माझं टायटल लोकप्रतिनिधीचं नाही आहे. माझं टायटल भारतीय जनता पार्टीचा एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून माझं टायटल आहे. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच पदाच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव.
विजयी उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी धनंजय देशमुखांची भेट घेतली तर आमचा राजकीय वाद संपला, आम्ही गावासाठी काम करणार. मसाजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत अश्विनी देशमुख यांचा पराभव झाल्यानंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा दिल्या. ते काय आरोप असतील ते सिद्ध झाले तर ते आरोप असतात, नाही तर आरोप कुणी कुणावर करू शकतं. परंतु राजकीय वाद सगळा आमचा संपलेला आहे. आम्ही सगळे गावकरी मिळून एक आहोत आणि पुढं गावाला कसं मदत करता येईल, गावाला कसं पुढं नेता येईल तसा प्रयत्न करू. रायगडमधल्या दिव्यागारमध्ये तटकरे कुटुंबियांना धक्का. दिव्यागार विकास आघाडीचे विजय तोडणकर सरपंचपदी निवडून आले. मनमानी आणि लोकांना गृहीत धरण्याचं राजकारण चालणार नाही, नवनिर्वाचित सरपंचांचा इशारा. दिव्यागर ग्रामपंचायतीने तटकरे साहेबांना दाखवून दिलेलं आहे की मनमानी, हुकुमशाही किंवा लोकांना गृहीत धरणारं राजकारण दिव्यागर सारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत गावामध्ये कदापिही चालणार नाही. याचा विचार करण्याची वेळ राष्ट्रवादीच्या तटकरे साहेबांवर दिव्यागर वसेने आणून दिलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी 2.5 लाखांची फौज नेमण्यात आली. निवडणुकीत साम दाम दंडभेदाचा वापर करण्यात येतोय. निवडणुकीत दहशत पसरवण्याचा प्रयत्न, खासदार संजय राऊतांचा आरोप. ममता बॅनर्जी सारखे खंबीर नेतृत्व असताना तिच्या पराभवासाठी 2.5 लाख पॅरामिलिटरी फोर्स मोदी आणि शहांनी पश्चिम बंगालला नेमून साम दाम दंडभेद यापेक्षा टेररिझम, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टेररिझम, प्रशासनाचा टेररिझम, निवडणूक आयोगाचा टेररिझम. सैन्याच्या बळावर निवडणुका जिंकल्या असत्या तर इंदिरा गांधी कधीच हरल्या नसत्या. भाजपचे नवनाथ बन यांचा संजय राऊतांच्या आरोपांना उत्तर. लोकांचे प्रश्न सोडवतो म्हणून पंतप्रधान मोदी जिंकून येत असल्याचा राऊतांना टोला. खासदार संजय राऊत यांची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची पुण्यातल्या घरी जाऊन भेट. राऊतांनी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. लवकरात लवकर बरं होण्याच्या सदिच्छा दिल्या. अमरावतीमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या परतवाड्यातल्या सभेला अखेर पोलिसांची परवानगी. मात्र सभा जयस्तंभ चौकाच्या जागी दुरानी चौकात होणार. सकल हिंदू समाजाकडून संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन. मुंबई पुणे मिसिंग लिंकची ड्रोन झलक समोर आली आहे. आणखी एक अभियांत्रिकी आविष्कार असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय. तर महाराष्ट्र दिनी मिसिंग लिंकचं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ट्विट करत माहिती. मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास 25 ते 30 मिनिटं कमी होणार. कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 4 मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट. अन्नातून झालेल्या सामान्य विषबाधेचं हे प्रकरण नसल्याचं डॉक्टरांचं मत. अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे एवढ्या जलद गतीनं प्रकृती खालावत नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं. पोलीस फॉरेन्सिक अहवालाच्या प्रतीक्षेत. ठाण्यात धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेसच्या एका गटानं मंगळवारी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आज काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी आंदोलन केलं. ठाण्यामध्ये काँग्रेसमधली गटबाजी उघड. भोंदू अशोक खरातची न्यायालयीन कोठडीत रवानगी. पोलिसांनी पुढच्या गुन्ह्यात खरातचा ताबा मागितला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीचा ताबा घेतला जाणार. सोलापुरातील भोंदूबाबा मनोहर भोसलेच्या अडचणी वाढल्या. आता करमाळा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल. पुण्यातील व्यापाऱ्यानं फसवणुकीची तक्रार दाखल केली. पैसे घेऊनही परिस्थिती सुधारली नसल्यानं व्यापाऱ्यानं तक्रार दिली. फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल. नवी मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज माफिया महिलेविरोधात मकोका अंतर्गत कारवाई. दिघा इथं असलेलं शांताबाई कलंडेकरच्या घरावर तोडक कारवाई. गेल्या 3 वर्षात 136 कोटींचा ड्रग्ज जप्त. सोशल मीडिया रील्ससाठी जीवघेणा स्टंट. पिंपरी चिंचवडमधील काळेवाडीत तापकीर चौकात धावत्या दुचाकीवर मुलांची अंघोळ. नागरिकांकडून संताप. छत्रपती संभाजीनगरात मानवतेला काळिमा भासणारी संतापजनक घटना. रशीदपुरा भागात एका निवृत्त न्यायाधीशांचा बंगला भाड्यानं घेऊन अवैध गर्भपात केंद्र सुरू होतं. गर्भपातानंतर अर्भक थेट खिडकीतून नाल्यात फेकलं जात होतं. 4 पोलिसांनी अटक केली आणि 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता भरारी पथकं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय.
कोकण विभागासाठी विशेष तरतुदी, वाळू धोरण 2025 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा, लिलावात सहभागी होण्यासाठी वार्षिक उलाढालीचे नवे निकष. वाशिममध्ये खतांच्या बेकायदेशीर विक्रीवर कारवाई, अनुदानित ग्रेड खतांची ई-पॉस प्रणालीविना ऑफलाईन विक्री सुरू होती. कृषी विभागानं कारवाई करत 4 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केलाय. कोल्हापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडी, शाहिद संदे आणि शाहरुख देसाईला पोलीस कोठडी. शाहिद संदेवर आणखी एक गुन्हा, तपासासाठी दोघांना कोठडी. जळगाव शहरातील शनीपेठ व आसोदा रोडवरती 2 दुकानं फोडली. कारमधून आलेल्या टोळीनं ही दुकानं फोडली. दुकानातली रोकड आणि साहित्य घेऊन आरोपी पसार. भिलापूर पोलीस चौकीपासून 50 फुटावर असलेली दुकानं फोडल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. चोरीची घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड. पिंपरी चिंचवडमधील देहू रोड गोळीबार प्रकरणात 2 संशयितांना ताब्यात घेतलं. रमेश रेड्डीची गोळ्या झाडून काल हत्या झाली होती. एका आरोपीला मावळ तर दुसऱ्या आरोपीला देहू रोडमधून ताब्यात घेतलं. आळंदीच्या वाहतूक कोंडीत अडकून निवृत्त जवानाचा मृत्यू, कुटुंबियांचा गंभीर आरोप. घरी असताना भीमाजी चौरे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र शहरात लग्न सोहळ्यामुळे वाहतूक कोंडी असल्यानं वेळेवरती उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. भीषण अपघातात नववधूसह 3 ठार, इतर 6 जण गंभीर जखमी. जळगावातील धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावातील अपघात. क्रुझर गाडीचं चाक निखळून गाडीची ट्रकला धडक. गुजरातच्या वापीवरून अकोल्याकडे जात असताना अपघात. मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात. पालघरमधील हालोली गावाच्या पाडोसपाडा परिसरामध्ये भरधाव कारची मायलेकरांना जोरदार धडक. अपघातामध्ये आईचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर जखमी. अपघातानंतर कारही महामार्गालगत उलटली. मुंबईत MMRDAकडून बांधल्या जाणाऱ्या फ्लायओव्हरचं काम करणारी ड्रिलिंग मशीन कोसळली. पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांच्या अंगावर मशीन पडल्यानं दुर्दैवी मृत्यू. नेहरूनगर पोलीस स्टेशनमधून घरी जात असताना मानखुर्दजवळ अंगावर मशीन पडली. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल. राज्यात उष्माघाताचा धोका वाढला. 1 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान राज्यभरात 39 उष्माघात रुग्णांची नोंद, तर वेगवेगळ्या कारणांनी 109 मृत्यूंची नोंद. भंडाऱ्याच्या मोहाडीत भीषण पाणी टंचाई. 2 दिवसांपासून नळ कोरडे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा संघर्ष. टँकर आल्यावर हंडाभर पाण्यासाठी महिलांची झुंबड. पाणी नाही तर कर का भरायचा, संतप्त ग्रामस्थांचा सवाल. बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काळे इथं ग्रामस्थांना 25 दिवसांनी पाणी पुरवठा. पाणी मिळत नसल्यानं ग्रामपंचायत कार्यालयासमोर नागरिकांचं अंघोळ करून अभिनव आंदोलन. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमुळे विजेचा ताण वाढला. भंडाऱ्यात ट्रान्सफॉर्मरलाही आता कूलरचा आधार. तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी आणि वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून प्रयत्न. नवी मुंबईनंतर सिडकोची ठाणे शहरात घर बांधणी. ठाण्यात क्लस्टर योजनेतून सिडको 4,000ची निर्मिती करणार. झोपडपट्टीचा विकासही सिडको करणार. रहिवाशांना 322 चौरस फुटांचं घर मिळणार. मुंबईत लवकरच अरुंद रस्त्यांवर उंच इमारतींना परवानगी देण्यात येणार. पालिकेच्या निर्णयामुळे सुरक्षिततेबाबत प्रश्न गंभीर होणार. मुंबई महापालिकेनं इमारतींच्या उंचीवरचे निर्बंध शिथिल केलेत. सुधार समितीकडून विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमातील दुरुस्तीला मंजुरी. धाराशिवमध्ये उमरगा ते औसा राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे. आमदार प्रवीण स्वामी यांनी पाहणी केली. तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या महापौरांनी अधिकारी आणि कंत्राटदारांची तातडीची बैठक बोलावली. कालच महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी सरप्राईज व्हिजिट केली होती. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामात हलगर्जीपणा होत असल्याचं निदर्शनास. सांगलीतील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील गावांमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी त्रस्त. चांदोलीत शेतकऱ्यांनी आंदोलन करत वनविभागाला 21 दिवसांचा अल्टिमेटम दिला. नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.